नमस्कार, मी दीपमाला मनोज कडे, जळगाव महापौर. आजचं जे पत्रकार परिषदेचं आयोजन होतं ते आपल्या जळगाव शहर महापालिका महिला बाल कल्याण व डे नीलम विभाग आयोजित खानदेश महोत्सव 2026 याचं आयोजन आपण इथे जळगाव शहरामध्ये येत्या 26 फेब्रुवारी ते 2 मार्च ह्या 5 दिवसाचा जो हे आहे काळ आहे त्याच्यामध्ये आपण महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे सर्व जळगावकरांना माझी ही आग्रहाची विनंती आहे की आमच्या महोत्सवाला तुम्ही नक्की भेट द्या. सकाळी 10 ते संध्याकाळचे 10 पर्यंत हे खुलं राहणार आहे आणि याच्यामध्ये विविध स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी आपण विविध स्टॉल्स घेतलेले आहे. मग नंतर फूड स्टॉल्स आहे, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत आणि त्याच्यासोबत संध्याकाळचा जो प्रोग्राम 5 ते 6 5 वाजेपासून पुढे सांस्कृतिक कार्यक्रम हे वेगवेगळ्या दिवशी आपण घेणार आहोत. त्याचे म्हणजे 26 तारखेला इथे आपण उद्घाटन ठेवलेलं आहे. माननीय गिरीश नामदार आपले गुलाबराव मंत्रीजी गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, राजू मामा भोळे, रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत आमचे उपमहापौर महापौर आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटनाचा कार्यक्रम राहणार आहे आयुक्त साहेबांनी त्यांच्या. आणि त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करून पुढचे हे काही कार्यक्रम येणार आहे. त्याच्यामध्ये विविध स्कूल्स आणि विविध जे आपले कलावंत आहे जळगावचे ते त्यांचं कला सादर इथे करणार आहेत. त्याचप्रमाणे 27 तारखेलाही असे विविध कार्यक्रम हे शाळेतर्फे घेण्यात येणार आहे. 28 तारखेला सर्व लेडींचा आवडतीचा होम मिनिस्टर खेळ हा कार्यक्रम तिथे घेतला गेला आहे. आणि तसेच पुन्हा 1 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम विविध आणि 2 तारखेला समारोप. त्या समारोपमध्ये जे स्टॉल धारक महिला होते त्यांना आपण एक प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि नंतर त्या स्टॉलच्या महिलांचंही आपण मनोगत वगैरे घेणार आहोत की ही म्हणजे हे जे महोत्सव होतं त्यातून त्यांना किती बेनिफिट झालं आहे आणि पुढे त्यांना अजून काही आपल्याकडनं महापालिकेकडनं काही अजून अपेक्षा असतील आपण त्याची माहिती त्यांच्याकडनं शेवटच्या दिवशी घेणार आहोत. या महोत्सवामध्ये आपण एक वोकल फॉर लोकल जी संकल्पना आहे त्याचा आपण ज्यात दाखवणार आहोत की म्हणजे विविध जे आपल्या महिला गट असतात किंवा जळगावातले जे महिला बचत गटाचे विविध स्टॉल्स असतात आणि तिच्यातून त्यांना एक चालना मिळावी, त्यांचे प्रोडक्ट्स हे जळगावच्या लोकांपर्यंत पोहोचावे त्याच्यासाठी एक हे प्लॅटफॉर्म आपण त्यांना एक छान ओपन करून देत आहोत. त्याच्यामुळे जळगावकरांना सर्वांना विनंती राहील की 26 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत तुम्ही केव्हाही एक वेळा नक्की ह्या महोत्सवाला व्हिजिट करा, आपल्या फॅमिली सोबत या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या अशीच मी जळगावकरांना विनंती करते. थँक्यू. हो, ह्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही उपमहापौर आणि महापौर यांनी सूचना दिल्या होत्या की काही आरोग्याचे शिबिर त्यात घ्यावे. त्याप्रमाणे ताईंनी आयुक्त मॅडम यांनी त्याच्यामध्ये काही आरोग्याचे जे स्टॉल्स आहेत ते ठेवलेले आहे की त्याच्यामध्ये विविध ज्या तपासण्या होतील हे आमच्याकडनं महापालिकेकडनं तिथे महिलांच्या घेतल्या जातील. हो, सेलिब्रिटी ते आपले अजून सेलिब्रिटींशी बोलणं चालू आहे. जसे सेलिब्रिटींचे वेळ आपल्याला मिळेल किंवा त्यांचं कन्फर्मेशन आपल्याला मिळेल तसंच आम्ही परत ते मीडियामध्ये तुम्हाला नक्की सांगूया. याच्यामध्ये आपण एक नवीन लोकांना आवाहन करणार आहोत. जसं मी मागे प्लॅस्टिकवर बंदीचं एक सर्व मीटिंग बोलवली होती. 1 तारखेपासून आपण प्लॅस्टिक हे कॅरी बॅग मार्केटला नाही येणार याचं मी कडक आदेश दिलेला आहे की 1 तारखेपासून प्लॅस्टिक हे वापरलं नाही गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण कापडी पिशवी इथे स्वतःहून महापालिका आणि आपण नागरिकांना देणार आहोत की ह्या पिशव्या तुमच्यासाठी फ्रीमध्ये तिथे उपलब्ध आहे. तुम्ही या आणि त्याचा वापर करा. प्लॅस्टिक याला बॅन करा आणि सर्वांनी ही जी आपली मोहीम आहे प्लॅस्टिक बॅन आणि कापडी पिशवी त्याला सर्वांनी सहकार्य करावे मी अशी विनंती करते. आजपासून आपल्या 10वीचे पेपर आजपासून आपले माध्यमिक 10वीचे पेपर्स बोर्डाचे चालू झालेले आहे. आज त्यांचा पहिलाच पेपर मराठीचा झालेला आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असे चांगले अभ्यास करत राहा आणि आपल्या जळगाव शहराचं नाव तुम्ही कुठेतरी उंचावर न्याल ही माझी महापौर म्हणून तुमच्याकडे विनंती आहे. आणि पुढचे सर्व पेपर्ससाठी येणाऱ्या सर्व तुमच्या फ्युचर करिअरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.